नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सध्या मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. कुठे प्रचंड घसरण, कुठे सावध स्थैर्य, तर कुठे सकारात्मक संकेत. अशा संमिश्र वातावरणात गुंतवणूकदारांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. क्रिप्टो बाजारातील मोठा क्रॅश, सोन्या चांदीतील चढ उतार, कमोडिटी दरांचा FMCG क्षेत्रावर होणारा परिणाम आणि भारत अमेरिका व्यापार करारामुळे मिळणारा दिलासा, या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या बुलेटिनमध्ये. सुरुवात करूया त्या बाजारापासून जिथे सर्वाधिक खळबळ उडाली आहे, तो म्हणजे क्रिप्टो बाजार. गेल्या काही दिवसात जगातील सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल चलन म्हणजेच बिटकॉईनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीमुळे अवघ्या काही दिवसातच संपूर्ण क्रिप्टो बाजारातून $2 ट्रिलियन अधिक मूल्य निघून गेलं आहे. ही घसरण मागील काही वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीपैकी एक गणली जात आहे. गुंतवणूकदारांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून बाजारातील अस्थिरतेचे हे ठळक उदाहरण आहे. आजच्या व्यवहारांमध्ये बिटकॉईनच्या किमतीत प्रचंड चढ उतार पाहायला मिळाला. एका टप्प्यावर बिटकॉईनचा दर हा सुमारे $60,000 पर्यंत खाली आला होता. यानंतर थोडी सुधारणा होत बिटकॉईन सध्या सुमारे $78,000 आसपास व्यवहार करत आहे. म्हणजे काही तासातच 6 ते 8% घसरण आणि पुन्हा थोडी उसळी, असा मोठा हेलकावा बाजाराने पाहिला. ऑक्टोबर 2025 मध्ये बिटकॉईनमध्ये सुमारे $1,26,000 ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत आतापर्यंत बिटकॉईनमध्ये जवळपास 45 ते 50% घसरण पाहायला मिळत आहे. फक्त बिटकॉईनच नाही तर इतर प्रमुख क्रिप्टो चलनाने देखील मोठी घसरण अनुभवली आहे. इथर, सोलाना यासारख्या क्रिप्टोमध्ये 25 ते 30% घसरण ही नोंदवली गेली. काही महिन्यांपूर्वी $4 ट्रिलियन वर असलेला संपूर्ण क्रिप्टो बाजाराचं एकूण मूल्य आता मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. क्रिप्टो फिअर अँड ग्रीड इंडेक्स येथील अत्यंत भीतीच्या पातळीवर पोहोचला आहे, जो बाजारातील तणाव स्पष्टपणे दाखवतो. ही घसरण नेमकी का झाली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक आर्थिक अनिश्चितता. अमेरिका आणि इतर प्रमुख देशांमध्ये व्याजदर वाढण्याची शक्यता, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवली जाणारी कडक आर्थिक धोरणे आणि जागतिक शेअर बाजारावरील कमजोरी यामुळे गुंतवणूकदार जोखीम असलेल्या गुंतवणुकीपासून दूर जात आहेत. क्रिप्टो ही उच्च जोखीम असलेली गुंतवणूक असल्याने अनेकांनी बिटकॉईन आणि इतर क्रिप्टो विक्रीला काढले आहेत. याशिवाय मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर विक्री केली. कर्जावर म्हणजेच लेव्हरेजवर केलेले व्यवहार किमती घसरताच जबरदस्तीने बंद करण्यात आले आहे आणि यामुळे एकाच वेळी मोठी विक्री झाली. या डोमिनो इफेक्टमुळे घसरण अधिक तीव्र झाली. आता थोडक्यात समजून घेऊया बिटकॉईन म्हणजे नेमकं काय. बिटकॉईन हे डिजिटल स्वरूपातील चलन आहे. ते कोणत्याही सरकार किंवा मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणाखाली नसते. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर बिटकॉईन आधारित आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक व्यवहार सुरक्षित, पारदर्शक पद्धतीने नोंदवला जातो. बिटकॉईनची एकूण संख्या मर्यादित आहे. जास्तीत जास्त 21 दशलक्ष बिटकॉईनच तयार होऊ शकतात. यामुळे मागणी आणि पुरवठ्यावरच बिटकॉईनची किंमत ठरते. बिटकॉईन कसे खरेदी करतात हे देखील महत्त्वाचे आहे. बिटकॉईन खरेदी करण्यासाठी क्रिप्टो एक्सचेंजवर खाते उघडावे लागते. ओळख पडताळणी संपूर्ण केल्यानंतर बँक खाते किंवा UPI द्वारे पैसे जमा करतात. यानंतर अगदी कमी रकमेपासून बिटकॉईन खरेदी करता येतो. पूर्ण एक बिटकॉईन घेणे आवश्यक नसते. खरेदी केलेले बिटकॉईन डिजिटल वॉलेटमध्ये साठवले जातात. मात्र वॉलेटची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. पासवर्ड आणि प्रायव्हेट की हरवली तर बिटकॉईन कायमचे गमावण्याची शक्यता असते. अशा वेळी जेव्हा क्रिप्टोसारख्या जोखमीच्या गुंतवणुकीत प्रचंड अस्थिरता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदारांचा कल हा पारंपरिक आणि सुरक्षित पर्यायाकडे वळताना दिसतो. आणि याच पार्श्वभूमीवर आता वळूयात देशांतर्गत सराफा आणि धातूंच्या बाजारांकडे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी देशांतर्गत सराफा आणि धातूंच्या बाजारात मिश्र वातावरण पाहायला मिळाले. जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकन डॉलरची मजबूती आणि व्याजदरांबाबतची अनिश्चितता यामुळे मौल्यवान तसेच औद्योगिक धातूंच्या किमतीवर दबाव हा कायम होता.
गुंतवणूकदारांकडून घाई न करता सावध व्यवहार केले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। आज 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,56,600 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,43,500 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आला। मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे। एकीकडे जागतिक अनिश्चितता आणि भूराजकीय तणावामुळे सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याच्या मागणीत प्रामुख्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे डॉलर मजबूत राहिल्याने व्याजदर कपातीबाबत स्पष्ट संकेत नसल्यामुळे सोन्याच्या दरावर मर्यादा येत आहे। यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदार नफा वसुली करताना दिसतात। चांदीच्या दरात मात्र कमजोरी कायम आहे। 7 फेब्रुवारी रोजी चांदीचा दर सुमारे 2,85,000 रुपये प्रति किलो इतका राहिला। औद्योगिक वापरावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या चांदीच्या मागणीत सध्या अनिश्चितता आहे। जागतिक उत्पादन क्षेत्रातील मंदावलेली गती आणि गुंतवणूकदारांकडून झालेली मोठी नफा वसुली यामुळे मागील काही दिवसात चांदीच्या किमतीमध्ये तीव्र घसरण झाली असून त्याचा परिणाम आजच्या दरावर देखील स्पष्टपणे दिसून आला। प्लॅटिनम आणि तांब्यासारख्या औद्योगिक धातूंमध्ये मात्र मर्यादित हालचाल दिसून आली। पुढील काळात जागतिक आर्थिक वाढीवर त्याची दिशा अवलंबून राहणार आहे। धातूंच्या बाजारातील हे चढ उतार केवळ गुंतवणूकदारांसाठीच नाही तर विविध उद्योगांसाठीही महत्त्वाचे ठरतात, कारण कमोडिटी दरांमधील बदलांचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होतो। आणि याच ठिकाणी पुढची महत्त्वाची बातमी येते FMCG क्षेत्राबाबत। सध्या देशांतर्गत आणि जागतिक बाजारात अनेक महत्त्वाच्या कमोडिटी किमती स्थिर झाल्या आहेत। काही कच्च्या मालाच्या दरामध्ये घसरणही दिसून येत आहे। याचा थेट फायदा FMCG कंपन्यांना होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या उत्पादन खर्चात घट होत आहे। गेल्या काही वर्षात महागाईमुळे कच्चे तेल, खाद्यतेल, दूध, साखर, गहू, पॅकेजिंग साहित्य महाग झाले होते। यामुळे FMCG कंपन्यांचा खर्च वाढला होता आणि अनेक उत्पादनाच्या किमती वाढवाव्या लागल्या। याचा फटका ग्राहकांच्या खरेदी क्षमतेला बसला असून विक्रीवरही त्याचा परिणाम झाला। मात्र आता परिस्थिती काहीशी अनुकूल होताना दिसत आहे। पाम तेल, कच्चे तेल आणि काही कृषी कमोडिटी दर नियंत्रणात आले आहेत। यामुळे साबण, डिटर्जंट, शॅम्पू, बिस्किटे, स्नॅक्स, चहा, कॉफी आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांचा खर्च कमी होऊ शकतो। खर्च कमी झाल्यास नफ्यात सुधारणा होण्याची शक्यता वाढते। तज्ज्ञांच्या मते काही कंपन्या हा फायदा नफा वाढवण्यासाठी करतील, तर काही कंपन्या ग्राहकांना फायदा देण्यासाठी किमती स्थिर ठेवतील किंवा सवलती देतील। याचा फायदा ग्रामीण आणि निमशहरी भागातील मागणीला होऊ शकतो। खर्चाचा ताण कमी झाल्याने जाहिरात, ब्रँडिंग आणि नवीन उत्पादनावरही पुन्हा भर दिला जाऊ शकतो, ज्यामुळे बाजारात स्पर्धा वाढण्याची शक्यता अधिक आहे। देशांतर्गत बाजारात सकारात्मक संकेत दिसत असतानाच जागतिक व्यापार धोरणामध्येही एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। अमेरिका आणि भारत यांच्यात नुकत्याच एक महत्त्वाचा व्यापार करार झाला असून यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे। याआधी अमेरिकेने भारतावर एकूण 50% टॅरिफ लावले होते, मात्र नव्या करारानुसार अमेरिकेने भारतावरील 25% अतिरिक्त टॅरिफ पूर्णपणे हटवले आहे आणि नियमित 25% टॅरिफवर 7% कपात करण्यात आली असून त्यामुळे आता भारतावर लागू असलेले एकूण टॅरिफ सुमारे 18% इतकेच राहिले आहे। या टॅरिफ कपातीचा फायदा भारताच्या निर्यातीला होणार आहे। याआधी जास्त टॅरिफमुळे भारतातील वस्तू अमेरिकेच्या बाजारात महाग पडत होत्या। आता टॅरिफ कमी झाल्याने भारतीय उत्पादने अधिक स्पर्धात्मक ठरणार आहे आणि याचा फायदा वस्त्रोद्योग, औषध निर्मिती, अभियांत्रिकी वस्तू, IT सेवा आणि ऑटो पार्ट्स सारख्या प्रमुख क्षेत्रांना होण्याची शक्यता आहे। सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सुमारे $190 अब्ज इतका असून तो पुढील काही वर्षात $300 अब्ज पर्यंत नेण्याचे लक्ष्य या दोन्ही देशांनी ठेवले आहे। एकूणच पाहता क्रिप्टो बाजारातील घसरण, सोन्या चांदीतील अस्थिरता, कमोडिटी दरातील बदल आणि भारत-अमेरिका व्यापार करार या सगळ्या घडामोडी सध्याच्या आर्थिक वातावरणाचे स्पष्ट चित्र समोर आणतात। मोठ्या नफ्या इतकीच मोठी जोखीमही बाजारात असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित आहे। तर या होत्या आजच्या 4 महत्त्वाच्या बातम्या। आपल्याला आजच्या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा। धन्यवाद।